मग आपला हा उद्देश काय आहे वापरा बायोरेनिकचा, की जो लोकलला माल चाललाय तो आपल्याला एक्सपोर्टला घालवायचा आहे. बरोबर आहे. कुठं चाललाय माल? लोकलला चाललेलं एक्सपोर्टला घालवा. तुम्ही तुमच्या 12 वर्षाच्या अनुभवामध्ये आतापर्यंत तुमची म्हणजे केळी तुम्ही लावली, आली, अगदी कटिंग केली, तुमचा बॉक्स पॅकिंगला बी गेली असेल, इतकं अंतर पडायचं का? नाही कुठल्याच भागात म्हणजे एवढं अंतर मी बघितलं नाही. कुठलं बाबा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 गोंडा पाणी. बघा सर, 100च्या मापा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 गोंडा. बरोबर. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. महादेव शिवाजी माने, राणा कंधार, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आपण ह्या प्लॉटची एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती. घोगरे सर, किती तारीख होती? 20/4/2024. 20 एप्रिल 2024. त्यानंतर आपण एक दुसऱ्या अवस्थेत शूटिंग काढली होती, अगदी ती यूट्यूबला आहे. त्याच्यानंतर घोगरे सर तुमच्याकडे 2 वेळा येऊन गेलेत. तर मग आता तुम्ही बघा, 20 एप्रिल 2024ला मार्गदर्शन घेण्याचं एक धाडस केलं. बरोबर आहे का नाही? आणि आज तारीख किती आहे? आज 11 तारीख असेल. 11/11/2024 म्हणजे आपण आज 11 नोव्हेंबर 2024 असं म्हणू. तर थोडक्यात तेव्हापासून ते आत्तापर्यंत म्हणजे 20 एप्रिल 2024 पासून ते आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या पद्धतीत वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन ऍड केले. केले. म्हणजे तुम्ही केळी क्षेत्रात किती वर्षापासून आहेत? 2012 पासून. 2012 पासून म्हणजे तुमचा एक दांडगा अनुभव आहे. आता 2012-2022 म्हणलं 10 वर्ष झालं. आणि हे 2 म्हणलं तर तुमच्याकडे 12 वर्षाचा अनुभव झाला. 12 वर्ष. बरोबर आहे ना? मग आता 12 वर्षात चांगलं काय आणि वाईट काय, ह्या गोष्टीचं तुमच्याकडे चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव आहेत. कारण कुठलीही गोष्ट माणूस ज्यावेळेस शिकतो त्यावेळेस त्याच्याकडे 2 अनुभव असतात. कोणते? चांगले आणि वाईट. दोन्ही. काय नेमकं आणि काय केल्यावर काय होतं आणि त्रास कुठं होतो. तसं ही शेती करीत असताना केळीतला 12 वर्षाचा अनुभव आहे. तर मला तुमच्याकडून आता ही आपण व्हिडिओ काढण्यापाठीमागचा उद्देश आहे, आपल्या वापरा बायोरेनिकनी तुमच्या अनुभवाला क्रॉस हे वापरा बायोरेनिकच्या मार्गदर्शनाने केलं हे जाणवतंय का तुम्हाला? जाणवतंय ना? हो. मी म्हणतोय म्हणून काही तर दिसतंय, हे तर दिसतंय म्हणून, कोणाच्या म्हणण्या नाही दिसतंय म्हणून. दिसतंय म्हणून बोलायचं आपल्याला. कारण तुम्ही मी म्हणलं आणि हिथं नाही दिसलं तर समोरचे म्हणत्यान जाहिरात चालली. बरोबर. ही जाहिरात नाही चालली, आपल्याला शेतकऱ्याला वाचवण्याचा छोटासा प्रयत्न चालला. बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? मग मला काय म्हणायचंय, ही आपण केळी मोपली ह्या दुसऱ्या फणीत किती केळी येतात? 32. वरच्यात किती आपण एकदा बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 2 26. 26 केळं वरच्यात आहेत आणि खालच्यात 32 आहेत. म्हणजे आता बघा, तुम्ही तुमच्या 12 वर्षाच्या अनुभवामध्ये आतापर्यंत तुमची म्हणजे केळी तुम्ही लावली, आली, अगदी कटिंग केली, तुमचा बॉक्स पॅकिंगला बी गेली असेल, इतकं अंतर पडायचं का? नाही कुठल्याच भागात म्हणजे एवढं अंतर मी बघितलं नाही. तुम्ही आता इतरांचे प्लॉट बघत आहे आता ह्या टायमिंगला, म्हणजे तुम्ही थोडक्यात कटिंगला आहेत किंवा काहीचे निसवून तुम्ही येता जाता बघत आहे, असा गड आपल्याला पाहायला भेटतोय का? पण ह्योच नाही, ही समोर बी आहे कवचित. लय झालं 30% गड असं बघायला मिळते आता सध्या. आणि आतापर्यंत आपल्या वापरा बायोरेनिकच्या डोस ह्याला किती गेले? आतापर्यंत बघा 4 डोस झाले. 4 डोस झालेत पूर्ण. बरोबर आहे ना? आता फवारणी तेवढी राहिली आहे. फवारणी आणि इथनं पुढचे जे बी आपले काही डोस आहेत ते आपल्याला कंटिन्यू करायचे. आणि गाढांवर पण फवारणी घ्यायच्यात. बरोबर आहे. मग आता ही जे आपण करतोय ना, हे आपण व्हिडिओ काढण्यापाठीमागचा उद्देश काय आहे, की तुम्ही तुमच्या 12 वर्षाच्या अनुभवात ऍड केलंय. पण आज आपला शेतकरी कुठं हरतोय? ज्यावेळेस केळी क्षेत्रातला शेतकऱ्याचं म्हणजे कष्ट आणि खर्च चुकत तर नाही आणि उत्पादन पाहिजे असं निघत नाही. तिथं थोडक्यात प्रत्येक शेतकरी चुकतो. ह्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस कष्ट खर्च करीत असताना आपल्या शेतकऱ्यांची जिरती कुठं, म्हणजे खर्च कष्ट तर करतोच, कुणीच कमी नाही, पण ज्यावेळेस घड असे पडत नाहीत, 1 ते 1.25 महिन्यात किंवा 1 महिन्यात निसवण व्हायला पाहिजे, ती होत नाही. ज्यावेळेस तुमचा हा माल एकाच महिन्यात कटिंगला जायला पाहिजे, तो जात नाही, पाहिजे असा आवरेज भेटत नाही, आणि हा माल बॉक्स पॅकिंग सोडून लोकलला जातो, त्यावेळेस तुमचा आता आजचा बॉक्स पॅकिंगचा रेट काय? 28 रुपये रेट आहे. 28 हायेस्ट. आणि ह्या पिकअपवाल्याचा रेट काय? पिकअपवाल्याचा काय 10 रुपये रेट आहे. 10 लय भारी असला तर 15 रुपये. लय भारी असला तर 15 रुपये कॅरेटला. बरोबर. कॅरेट म्हणतात त्याला. कॅरेट किंवा पिकअप कटिंग. मग ह्या दोन्हीत जर एक डिफरन्स बघितला तर निम्म्याला निम्म पैशाचा आहे. निम्म्याला निम्म पैसा डिफरन्स आता आहे. बरोबर आहे का? मग आपला हा उद्देश काय आहे वापरा बायोरेनिकचा, की जो लोकलला माल चाललाय तो आपल्याला एक्सपोर्टला घालवायचा आहे. बरोबर आहे.
कुठं चाललाय माल? लोकलला चाललेलं एक्सपोर्टला घाला. ही जी आपला प्रयत्न चाललाय, तुम्ही अगदी थोडक्यात 20 एप्रिल पासून आमच्या सोबत आहेत हा बरोबर. आणि तुमच्या पद्धतीत फक्त ही पद्धत याडे. हा मग हितनं पाठीमागची जी तुम्ही केळी घ्यायचा, हा तर अशा पद्धतीने अगदी सहजासहजी येते का हो केळी? नाही येत, सहजासहजी येत नाही. आता सहजासहजी आणली तुमच्या पद्धतीत ऍड केलं तुम्ही आज, ही सगळ्या प्लॉट मध्ये तुमची केळी 1 नंबरला आहे का 2 नंबरला आहे का एकदम खालच्या लेवलला आहे? आता फक्त आपल्याला ह्याच्यात कळतंय आपण 1 नंबरला. हा 1 नंबर निसोन मध्ये आणि गाडाच्या फणीमध्ये वादीमध्ये अंतर. हा ह्यात 1 नंबरला आहे आपण आता. मग मला काय म्हणायचं, तुमच्या 12 वर्षाच्या अनुभवात हे वापरा बायोरेनिकचे ऍड करून झालेला जो बदल आहे, तर केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक तुमचा आपुलकीचा अनुभवाचा सल्ला संदेश म्हणून काय असेल? ह्या आपण केळीचे घड पल्ल्यात इथं मुद्दाम उभा राहिलोय, आपण त्या ठिकाणी जाऊन लोकेशन घेऊन आलोय बरोबर की ज्या ठिकाणी आपण पूर्वावस्था काढली तिथं. हा. आता मुद्दाम आत का उभा राहिलोय की निसवण कशी झाली? हा. कारण तिथं निसवण नाही, तुमचं पाणी सारखं देऊन तिथं पाणी सांडून तिथली झाडांची वाढ पण नाही, वाढच नाही तिथली पाहिजे अशी. तेवढी एक 5-10 झाड आहेत ना बॅलरच्या कडेची, वाढ पाहिजे अशी नाही. ती ड्रीप वगैरे आपण ती मुद्दाम लोकेशन मध्ये सगळं घेतलंय, बरोबर, उजवीकडे डावीकडे आपल्या लोकेशनला आहे असं, आणि आपण आपल्याच प्लॉट मध्ये उभा आहे, फक्त आतमध्ये उभा आहे की बाबा निसवण कशी. अगदी आपण इकडे बी कॅमेरा फिरवलाय आणि आपण कॅमेरा इकडे फिरवलाय. हा बरोबर, फिरवलाय. फक्त गाडांपाशी का उभा आहे की बाबा काय फणीत अंतर आहे, काय वादी, आणि कमळ मोडायचं राहिले म्हणून आपण मुद्दाम उभा राहिले. कमळ मोडल्यानंतर अजून ते वेगळंच असतं, वेगळंच. ज्यावेळेस निसवण होऊन एकदम कटिंगला असतं तो वेगळाच असतो. मग तुम्ही जो आता ही तुम्हाला तगडा अनुभव तुम्ही घेतलेला आहे वापरा बायोरेनिकचा, तर जी काही केळीत नवीन जुने असतील, तुम्ही तर जुनेच आहेत आता, तर त्यांनी हे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन पहिल्यापासून शेवटपर्यंत घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे? घेतलं पाहिजे. कशासाठी घेतलं पाहिजे? कारण ह्याचं क्वालिटी हाय, एक्सपोर्टला चांगल्या रेटने माल जाणार आहे, लोकांना माल जाणार नाही ह्याचा. ह्याच्यासाठी घ्यावं माझं बाळाचे पाय पाळण्यात तसं हे घड सांगतोय की माल लोकलला जात नाही. तर आपल्याला येणाऱ्या दिवसात पाहिजे हे तुमचे जे काही घड पडलेले आहेत, तुम्ही ठेवलेला आमच्या रामेश्वर गोगरे सरांवरती विश्वास, तर ह्या विश्वासाला आपलं येणाऱ्या दिवसात अगदी हार्वेस्टिंगला पण आपल्याला दावायचे हे जर एक सरासरी वजन काय, कलर क्वालिटी काय आणि माल कशाला चाललाय, बरोबर. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहे. तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आमच्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं घडलं तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून समाधान भगत सर टेंभुर्णी यांच्याकडून, करमाळचे आपले गजानन साळुंके सर यांच्याकडून, आणि टायमिंगला येऊन मार्गदर्शन दिलं आपले रामेश्वर गोगरे सर यांच्याकडून तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद.